मी पण माझ्या बरोबर. ठीक आहे, यू स्टार्ट. हरे कृष्णा. सर्व मैत्रिणींच्या आजच्या गीतामृत डेली मध्ये स्वागत. आता आपण प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनीति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. सर्वजणींचे स्वागत. आज आपण कितवा 7व्या अध्यायामधील 7वा श्लोक बघणार आहोत. तर काल आपण बघितलं की आपल्या आनंदगोपी माताजी म्हणजे डॉक्टर अपर्णा काटे यांनी 6व्या श्लोकावर आपल्याला विश्लेषण केलं होतं. आणि आजचा श्लोक पण इतका सुंदर आहे. खरं तर भगवद्गीतेतले सगळे श्लोक सुंदर आहेत, पण असा एक एक श्लोक म्हणजे आता ही भगवंतांची शक्ती काय आहे आणि भगवंतांचं कार्य म्हणण्यापेक्षा भगवंतांवर कसं सगळं आश्रित आहे, तर यावर आधारित हे श्लोकांची शृंखला आहे. तर काल आपण जे बघितलं, काल त्या श्लोकामध्ये आपण थोडक्यात बघितलं होतं, काल ऐकलं होतं माताजींकडून की कसं सर्व प्राणी मात्रांचा उगम कुठून होतो, तसेच या जगतामध्ये जे काही भौतिक आणि आध्यात्मिक आहे त्याचा उत्पत्ती करता आणि प्रलय करता ही मीच आहे, हे निश्चितपणे जाण. हे भगवान श्रीकृष्ण काल अर्जुनाला सांगतात. म्हणजे सांगताना काय की सगळ्या गोष्टींचं म्हणजे मीच निर्माता आहे आणि प्रलय करता ही मीच आहे. तर आता या श्लोकामध्ये आज भगवंत अर्जुनाला काय सांगत आहेत हे आपण बघूयात. 7वा श्लोक जर तुमच्याकडे श्रीमद भगवद्गीता असेल तर अध्याय 7वा आणि पान नंबर 270 त्याच्यातला 7वा श्लोक तुम्ही उघडून बघू शकता. मत्तः परं तरं नान्य अन्यत किश्चित अस्ति धनंजया मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. भाषांतर. हे धनंजया, माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही. दोऱ्यात ओवलेल्या मण्यांप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे. याच्यामध्ये भगवंत काय सांगत आहेत अर्जुनाला की माझ्याहून श्रेष्ठ असं कोणतंच तत्व नाही. आणि जसे किती सुंदर उपमा भगवंत इथे देत आहेत की दोऱ्यात ओवलेल्या मण्यांप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे. म्हणजे सांगण्याच्या ह्याच्यामध्ये 2 तत्व भगवंत सांगत आहेत की काय आहे की माझ्यापेक्षा असं श्रेष्ठ असं काही नाही. आणि ते उदाहरण देण्यासाठी काय करताय की एक धागा मणी म्हणजे माळ जी असती मोत्यांची किंवा कुठलीही माळ घ्या तुम्ही, तर त्याच्यामध्ये त्या धाग्यामध्ये कसे मणी ओवलेले असतात. आता तो धागा जो आहे, जशी आता माझ्या गळ्यामध्ये ही माळ आहे, तर ही त्याच्यामध्ये हे जे मणी आहेत आणि त्याच्या आतमध्ये एक धागा आहे. मग तो धागा कसा आहे, आतमध्ये आहे त्या मण्यांच्या आतमध्ये, म्हणजे ती माळ धारण करण्यासाठी धागा कारणीभूत आहे. म्हणजे मूळ कारण काय आहे की धागा. अगदी तसंच की भगवंत इथे सांगत आहेत की माझ्यापेक्षा श्रेष्ठ असे काहीच नाही, म्हणजे मी मूळ कारण आहे. जेव्हा मूळ कारण असतं की आपण म्हणतो ना की जसं उदाहरणार्थ की आयुर्वेदामध्ये आपल्याला जर एखादा आजार झाला, रोग झाला, काही असू दे, त्रास होत असेल, तर आपण काय म्हणतो की आयुर्वेद मुळात जातं, मुळापासून ते समूळ नष्ट करतं. जेव्हा मूळच नष्ट होतं तेव्हा काही राहतं का? अगदी तसंच इथे भगवंत सांगत आहेत की जेव्हा मुळापर्यंत आपण जातो तेव्हा त्याच्या नंतर काहीच नसतं अस्तित्वात. मूळ हे सगळ्यात मुख्य आहे. तर भगवंत इथे सांगत आहेत की मी मूळ कारण आहे. आणि माझ्या काहीही अस्तित्वात नाही. म्हणून ब्रह्मसंहितेमध्ये जिथे ब्रह्मदेव ब्रह्मसंहिता गातात त्याच्यामध्ये सुद्धा ब्रह्मदेव किती सुंदर श्लोक गातात भगवान श्रीकृष्णांच्या गुणप्रित्यर्थ. त्याच्यामध्ये ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रहम अनादिरादि गोविंदम सर्व कारणम कारणम. म्हणजे काय? ईश्वर म्हणजे काय? परमेश्वर. आणि इथे दुसरा शब्द काय वापरतायत की परम कृष्ण. परम म्हणजे काय की सर्वश्रेष्ठ, त्याच्यापेक्षा सर्वश्रेष्ठ म्हणजे सर्वश्रेष्ठ जी गोष्ट असते त्याचा सर्वात उच्च स्तर, त्याच्यापेक्षा काहीच नाही असे. थोडक्यात जसं का आपण म्हणतो ना की परम नियंत्रक, भगवान श्रीकृष्णांना नेहमी हे शब्द वापरले जातात. परम नियंत्रक,
परमभोक्ता, परम श्रीकृष्ण. म्हणजे परम म्हणजे काय, की त्याच्या पुढे काहीच नाही. म्हणजे ईश्वर म्हणजे भगवंत, भगवंत म्हणजे ईश्वर म्हणजे म्हणजे काय म्हणू शकतो, ईश्वर हा शब्द सर्वसामान्यपणे आपण समाजामध्ये बघतो, की ईश्वर हा शब्द असा सहज वापरला जातो. पण ईश्वर म्हणून या श्लोकामध्ये ब्रह्मदेव काय म्हणत आहेत, ईश्वर, आणि त्याच्या पुढे काय म्हणत आहेत, परमकृष्ण म्हणजे सर्वश्रेष्ठ श्रीकृष्ण, सच्चिदानंद विग्रह, म्हणजे सर्व गोष्टींचे कारणाचे कारण ते आहेत, श्रीकृष्ण आहेत. की आता 2 पॉइंट याच अध्यायामधला आपण आहे ना, 2 पॉइंट दुसरा, सॉरी 7.2 म्हणजे दुसरा श्लोक आहे ना, त्या श्लोकामध्ये सुद्धा भगवंता तुम्ही याच्यामध्ये ना, आता जसं जसं हे भगवद्गीता ह्या रोज जर तुम्ही डेली ऐकलं, तर तुम्हाला हे जाणवेल की किती ठिकाणी भगवंत हे घोषित करतात की माझ्यापेक्षा श्रेष्ठ काही नाही, माझ्यावर सगळ्या गोष्टी आश्रित आहेत. तर याच अध्यायामध्ये दुसऱ्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान हे दोन्ही प्रकारचे ज्ञान मी तुला पूर्णपणे सांगतो. हे जाणल्यावर तुला आणखी काही जाणवायचे शिल्लक राहणार नाही. या श्लोकामध्ये काय म्हणत आहेत की माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणते तत्व नाही. दोऱ्यात ओवलेल्या मण्यांप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये स्थित आहे. कालच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतायत की सगळ्या शक्तीचा उगम माझ्यापासून होतो. भौतिक, आध्यात्मिक या सगळ्या गोष्टींचा उत्पत्ती करता, प्रलय करता मीच आहे. म्हणजे जर असे हे श्लोकांची शृंखला जर तुम्ही बघितली, तर प्रत्येक ठिकाणी भगवंत स्थापित करत आहेत की माझ्यापेक्षा श्रेष्ठ काही नाही, मी श्रेष्ठ आहे. म्हणजे माझ्यापेक्षा तुम्हाला जाणून घेण्यासाठी दुसरं कोणतं तत्व नाही. तर एकदा ना काय होतं की कधी कधी आपल्याला पण प्रश्न पडतो ना, की खरंच आपल्या पण भरपूर धारणा असतात की कोण श्रेष्ठ आहे, कोणाचं म्हणजे हे देवी देवता, हे देव श्रेष्ठ आहेत, ते देव श्रेष्ठ आहेत, भगवंतांना का आपण भगवान श्रीकृष्णांना भगवंतांचं स्थान द्यायचं. तर एक भक्त असतात, तर ते एका व्यक्तीचे म्हणजे एका जणांच्या घरी गेले आणि त्यांना ते सहज त्यांच्याशी बोलत होते. तेव्हा ते काय म्हणाले की मला माहिती आहे की श्रीकृष्ण हे भगवंत आहेत, परंतु त्यांच्यावर पण कोणीतरी आहे, असं ते म्हणतात. तेव्हा ते भक्त त्यांना विचारतात की हे तुम्हाला कोणी सांगितलं की त्यांच्यापेक्षाही कोणी वर आहे. तर ते म्हणतात की गुरूंनी सांगितलं माझ्या. म्हणजे हे काय आहे, एक अज्ञान आहे, अज्ञान. भगवंत जर भगवद्गीतेमध्ये सांगतायत की माझ्यापेक्षा सर्वश्रेष्ठ काहीच नाही, तर मग त्याच्यापेक्षा अजून कोण, श्रीमद भगवद्गीता ही जगत मान्य आहे. हे जे वाणी आहे ही भगवंतांची वाणी आहे. भगवंतांनी गायलेलं हे काव्य आहे, याचं वर्णन आहे, तर स्वतः भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे. तर आपलं अज्ञान काय आहे की आपल्याला शास्त्र माहिती नाहीये. आपलं शास्त्र, आपले वेद, उपनिषद काय ज्ञान दिलेलं आहे हे आपल्याला माहिती नाही. आणि त्यामुळे ते अज्ञानामुळे आपण कुणीही काही आपल्यावर येऊन म्हणजे काय म्हणतात ना, असं येऊन आपटतंय आपल्या मनावर आणि आपण ते डोळे झाकून अंधानुकरण करत आहोत, ते स्वीकारत आहोत. म्हणून ह्याच्यासाठी आपल्याला श्रीमद भगवद्गीता माहिती पाहिजे. जेव्हा श्रीमद भगवद्गीतेचा अभ्यास आपण चांगल्या प्रकारे करू आणि चांगल्या प्रकारे ती जाणून घेण्याचा प्रयत्न करू, तेव्हा नक्कीच आपल्याला कुणीही काही येऊन सांगितलं तरी आपल्याला प्रत्येक श्लोक आपला कंठस्थ असेल. कंठस्थ म्हणण्यापेक्षा तो हृदयामध्ये आपण धारण करू शकतो. म्हणून भगवंत जर स्वतः सांगतायत की माझ्यापेक्षा श्रेष्ठ असं कोणीच नाही, तर बघ आता बऱ्याच वेळा हे प्रश्न आपल्या जीवनातही पडलेले असतात. जसं की आम्ही पण इस्कॉन मध्ये आलो, तेव्हा इस्कॉन मध्ये आल्यानंतर आम्हालाही हे ज्ञान कळलं. खरं तर आपल्याला आपलं अज्ञान असल्यामुळे आणि आपल्याला ह्या गोष्टींची माहिती नसल्यामुळे अज्ञानामध्ये आपण भरपूर काही गोष्टी करतो. माझा अनुभव मी सांगते की जेव्हा मी सुरुवातीला इथे आले, तर तिथे हेच सांगितलं गेलं की श्रीकृष्ण सर्वश्रेष्ठ आहेत. तर हे अज्ञान होतं की मी म्हटलं असे कुठलेच देवी देवता सांगत नाहीत की मी सर्वश्रेष्ठ आहे, आणि हे कसं काय असं सांगू शकतात. पण जसं जसं शास्त्रांचा अभ्यास करत गेलो, श्रीमद भगवद्गीता समजत गेली, तेव्हा खऱ्या अर्थाने हे ज्ञान उमगलं. तसं खूप लोकांना हा प्रश्न असतो की शंकर श्रेष्ठ आहेत, ब्रह्मदेव श्रेष्ठ आहेत त्यांच्यापेक्षा, नाही विष्णू श्रेष्ठ आहेत. तर हा प्रश्न ना बऱ्याच जणांना पडलेला असतो. त्याच्या त्याच्या धारणेनुसार तो तो त्यांना मनामध्ये ते ते स्थान देत असतो. तर आता हाच प्रश्न काही ऋषी मुनींनाही पडलेला होता. तर ही चैतन्य भागवतम मध्ये ही कथा येते. तर त्या ऋषी मुनी सरस्वती नदीच्या किनारी बसलेले असतात आणि त्यांनाही प्रश्न पडतो की अरे श्रेष्ठ कोण आहे या तिघांमध्ये. आणि तिथे भृगु ऋषी असतात. तर ते भृगु मुनी जे असतात ते कोणाचे पुत्र असतात, ब्रह्मदेवांचे पुत्र असतात. तर ते त्यांना निवडतात आणि त्यांना सांगतात की तुम्ही सांगा आम्हाला की काय करायचं, कसं आपण जाणून घेतलं पाहिजे. मग ते ठरवतात की परीक्षा घ्यायची आपण. आणि मग ते काय करतात की सुरुवातीला ते अगोदर कोणाकडे जातात, ब्रह्मदेवांकडे जातात. ते ब्रह्मदेवांचे पुत्र असतात.
ते ब्रह्मदेवांकडे जातात, परंतु ते काय करतात की ब्रह्मदेवांचा आदर करत नाहीत. म्हणजे जसं आल्यानंतर कसं आपण वडीलधारे आदरणीय व्यक्ती आलं तर उठून उभा राहतो किंवा काहीतरी त्यांच्या सन्मानार्थ आदर व्यक्त करतो, तसं तिथे ते जातात आणि त्यांचा काहीच आदर करत नाही. ब्रह्मदेवांना खूप क्रोधित होतात ब्रह्मदेव. मग त्यांच्या लक्षात येतं की नाही, ब्रह्मदेव क्रोधित होतात आणि ब्रह्मदेव जसे क्रोधित होतात तिथं भृगु ऋषी पळ काढतात. मग नंतर ते कुठे येतात, ते शिवजींकडे येतात कैलासावर. आणि शिवजींकडे येऊन ते काय करतात, शिवजींची निंदा करतात. निंदा करतात म्हणजे काय म्हणतात, काय तुमचे काय तुम्ही वस्त्र धारण करता आणि स्मशानातली भूमी, ते स्मशानातली राख तुम्ही स्वतःच्या अंगावर फासता, गळ्यात ती मुंडक्यांची माळ, आणि असं खूप त्यांना हे करतात, असं गलिच्छ म्हणतात असं. शिवजी इतके क्रोधित होतात की शिवजी त्यांच्या मागे मारायला धावतात. जसं शिवजी त्यांच्या मागे पळ काढतात, पळतात, तसं तिथून ते पळतात आणि मग ते डायरेक्ट कुठे येतात, विष्णूंकडे येतात. जिथे विष्णूंच्या आपण नेहमी बघतो की विष्णूंच्या चरणांची सेवा नेहमी लक्ष्मी करत असते. तर लक्ष्मी देवता त्यांचे चरण म्हणजे हे करत असतात, चरण दाबत असतात. आणि त्यावेळेस ते दोघे तिथे असतात, जेव्हा ते तिथे त्या ठिकाणी येतात. आणि जसं ते येतात आणि विष्णूंनी असा आपण नेहमी बघतो की आरामाची अशी ही असती त्यांची नेहमी, जी आपण बघतो त्यांचे फोटो असेल किंवा प्रतिमा असेल, त्या पद्धतीनेच ते तसे शयन करत असतात तिथे आणि लक्ष्मी देवी सेवा करत असतात त्यांची. जसे भृगु ऋषी तिथे जातात आणि अशी एक जोरात लाथ ते अशी त्यांच्या छातीवर मारतात, प्रहार करतात तिथे. आणि जसं ते त्यांच्या छातीला तो लाथेचा स्पर्श होतो, तसं विष्णू तटकन उठून बसतात आणि उठून बसल्यानंतर ते त्यांचे चरण पकडतात आणि ते म्हणतात की माझ्याकडून काही अपराध झालेला आहे का, कृपया मला क्षमा करा. आणि माझं जे हृदय आहे ते खूप हे आहे, कठीण आहे. आणि त्यामुळे तुमच्या पायांना, तुमच्या चरणांना कुठे हे लत्ता प्रहार करताना कुठे त्रास झालेला आहे का, असं म्हणून म्हणतात की मी तुमचे चरण दाबून देतो. आणि ते कोणाच्या पुढे झालेलं असतं, त्यांची पत्नी, म्हणजे नारायणांची विष्णूंची पत्नी लक्ष्मी, आणि लक्ष्मीच्या समोर हे सगळं चाललेलं असतं. आणि मग ज्या क्षणाला भृगु ऋषींना ते जाणवतं, त्यावेळेस त्यांच्या लक्षात येतं की सर्वश्रेष्ठ म्हणजे कोण आहेत, विष्णू आहेत. एखाद्या व्यक्तीचा जर त्याच्या पत्नी पुढे अपमान केला, तर तो कसा पुरुषी अहंकार असतो ना, आपण सर्वसामान्य ह्याच्यामध्ये पण बघू शकतो की तर तो सर्वसामान्य ह्याच्यामध्ये सुद्धा तो पुरुषी अहंकार वरती येतो. आणि इथे तर त्यांची पत्नी असती इथे लक्ष्मी, आणि त्या लक्ष्मीच्या समोर त्यांचा अपमान केला जातो, पण तेच विष्णू कशा पद्धतीने त्याला प्रतिसाद देतात. मग याच्यातून ते म्हणतात की जेव्हा ते तिथे येतात गंगेच्या किनारी, तर तिथे ते येतात आणि तिथे सांगतात की नाही, सॉरी, सरस्वती नदीच्या किनारे, आणि तिथे येऊन ते सांगतात की नाही, सगळ्यांमध्ये सर्वश्रेष्ठ जी व्यक्ती आहे ते विष्णू आहेत. तर हे आपल्याला शास्त्र शिकवतात की आपण हे याच्यातून बघितलं पाहिजे की शास्त्रांमध्ये काय नॉलेज, ज्ञान दिलेलं आहे. आता ह्या श्रीमद भगवद्गीतेमध्ये अशा कितीतरी श्लोका तुम्हाला येतील, लक्षपूर्वक जर ऐकले तर. 11व्या अध्यायामध्ये सुद्धा अर्जुन सुद्धा हे मान्य करत आहेत की तुमच्यापेक्षा श्रेष्ठ असं काहीच नाहीये. असे वेगवेगळे श्लोका वेगवेगळ्या अध्यायांमध्ये वारंवार आपल्याला येणार आहेत आता इथून पुढे श्रीकृष्णांचं श्रेष्ठत्व काय आहे हे समजा आपल्याला. एकच मिनिट. तर आता याच्यामध्ये बघूया की जर भगवंत म्हणत आहेत की ह्या माळेचं उदाहरण देत आहेत भगवंत, तर याच्यामध्ये का उदाहरण, भगवंत किती हुशार आहेत आपण बघू याच्यामध्ये की 3 तत्व भगवंत आपल्याला याच्यामध्ये सांगतात. की जसं की सारे म्हणजे सगळं माझ्यामध्ये आश्रित आहे. की जसं मी मगाशी म्हटलं की माळ ही कशी असती, त्या दोऱ्यावर आश्रित असती. सगळे मणी त्या दोऱ्यामध्ये, धाग्यामध्ये ओवलेले असतात. धागा कधीही आपल्याला दिसत नाही, मणी दिसतात त्याच्यामधले, परंतु धागा दिसत नाही. अगदी तसंच सारे मणी जसे धाग्यावर आश्रित असतात, तसं सारं ब्रह्मांड जे आहे, सारं जग जे आहे, संसार जो आहे, तो पूर्ण भगवंतांवर आश्रित आहे. तर हे भगवंतांवर आश्रित आहे. तर ह्या 6व्या कालच्या श्लोकामध्ये सुद्धा भगवंत हे सांगतायत की मी कसा प्रलय करता आणि उत्पत्ती करता आहे. मग तसं इथे ह्या श्लोकामध्ये भगवंत ते त्या माळेचं उदाहरण का आपल्याला देत आहेत, की ते सांगत आहेत की सगळ्या गोष्टी जशा त्या धाग्यावर आश्रित आहे, मणी, तसे सगळं जग हे माझ्यावर आश्रित आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते काय सांगतात की माळेमध्ये तुम्ही सांगा की आता ही माळ आहे, त्याच्यामध्ये मागाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला धागा दिसत नाही. तसंच भगवंत सुद्धा या सृष्टीमध्ये आपल्याला ह्या दृष्टीने, नजरेने कधी दिसत नाही. जसं मणी जे माळ जी आहे त्याच्यामधले जे मणी आता हे दिसत आहेत, मग धागा दिसत नाही, मग आपण असं म्हणू शकतो का, नाही नाही ती मणीच आहेत, फक्त मण्यांची माळ आहे, त्याच्यामध्ये धागा नाहीये. हे आपल्याला माहित आहे की अदृश्य रूपामध्ये त्याच्यामध्ये धागा आहे आणि त्या धाग्यामुळेच ती माळ टिकून आहे. मग तसं भगवंत सुद्धा या सृष्टीमध्ये आहेत, परंतु ते आपल्याला आपल्या ह्या दृष्टीने
दिसत नाहीत. आणि दुसरी म्हणजे मणी आणि धागा हे विभिन्न गोष्टी आहेत. वेगवेगळ्या पदार्थांपासून बनलेले आहेत. धागा पण वेगळ्या ह्याच्यापासून बनलेला आहे आणि मणी पण वेगळ्या भौतिक पदार्थांपासून बनलेला आहे. तसंच हे जगत सुद्धा हे भौतिक तत्व आणि आध्यात्मिक तत्व हे वेगवेगळे आहेत. जसं मणी मणी म्हणजे काय की ते भगवंतांची ही अपराशक्ती आहे आणि धागा म्हणजे काय की पराशक्ती आहे. आता ह्या दोन शक्ती म्हणजे काय हे आपण समजून घेऊया अगोदर. म्हणजे हे तुम्हाला कन्सेप्ट अजून चांगल्या पद्धतीने लक्षात येईल. की जसं मी मगाशी म्हटलं की भौतिक तत्व आणि आध्यात्मिक तत्व, जसं मणी आणि धागा वेगवेगळ्या गोष्टींनी बनलेले आहेत परंतु ते एकत्रित आहेत. तसं आध्यात्मिक तत्व आणि भौतिक तत्व हे विभिन्न आहे. मन म्हणजे काय की मनाला कशाची उपमा देऊ शकतो की अपराशक्ती. अपराशक्ती म्हणजे काय की ती दृष्टीला दिसते. की जसं पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश आपण म्हणतो ना, आपलं पंचमहाभूतांपासून शरीर बनलेलं आहे. तर ही आहे भगवंतांची अपराशक्ती, की जे आपल्या डोळ्यांना दिसते. जसं हे शरीर आहे, हा देह आहे, तर तो आपल्याला दिसतो आपल्या नजरेला. परंतु आणि धागा म्हणजे काय की धागा म्हणजे पराशक्ती. पराशक्ती म्हणजे काय की भगवंतांचं म्हणजे जसं की प्रत्येक शरीरामध्ये आत्मा आहे. श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान हे सगळं आत्मा आणि परमात्म्यावरच आहे. तर तो आत्मा आपल्या शरीरात दिसतो का हो? की अजिबात दिसत नाही. आपल्याला आत्मा कधी दिसतो? आत्मा दिसत नाही. म्हणजे आत्मा काय आहे? हा पराप्रकृती, पराशक्ती आहे भगवंतांची. मग याचा अर्थ असा आहे का जसं की मी मगाशी म्हटलं म्हणजे धागा आपण नाकारू शकत नाही. मग तसं आत्म्याचं अस्तित्व सुद्धा आपण नाकारू शकत नाही. कारण आपल्या ते नजरेला भले ते दिसत नसेल, परंतु ती चेतना आपल्या शरीरामध्ये आहे म्हणून आपण अस्तित्वात आहोत. की जसं एखाद्याचा मृत्यू झाला, मी आमच्या नातेवाईकांमध्ये एक मृत्यू असा संध्याकाळचा झाला होता आणि त्याची संध्याकाळ रात्रीचा अंत्यविधी करणे आपण म्हणून ते रात्रभर ती बॉडी ठेवली गेली होती. तर जेव्हा आम्ही ते बघितलं की ती जेव्हा त्यांचा मृत्यू झालेला होता तेव्हा तो देह जे शरीर आहे ते एकदम फ्रेश वाटत होतं. आणि जशी जशी रात्र सरत गेली हळूहळू सकाळी मी ते बघितलं माझ्या डोळ्यांनी, तर पूर्ण ते शरीर कोमेजून गेलेलं होतं. म्हणजे शरीर तेच आहे, सगळं तिथंच आहे, जो समोर ती व्यक्ती आहे आपल्यामध्ये, फक्त काय गेलेली आहे त्याच्यातली चेतना गेलेली आहे. आणि चेतना नसल्यामुळे त्या शरीराची ती अवस्था हळूहळू हळूहळू व्हायला सुरुवात होती. म्हणून मग आपण बघू शकतो की आत्मा हा किती आपल्याला आपल्या अदृश्य रूपामध्ये आपल्या शरीरामध्ये आहे, परंतु त्याचं अस्तित्व म्हणून आपण नाकारू शकत नाही. म्हणून हे भौतिक तत्व आणि आध्यात्मिक तत्व हे वेगवेगळं आहे. परंतु काही गोष्टी आपल्याला आध्यात्मिक गोष्टी आपल्या नजरेला दिसत नाहीत आणि भौतिक गोष्टी आपल्या नजरेला दिसतात. की जसं भगवंत वेगवेगळ्या अध्यायामध्ये तुम्ही बघा की 11वा अध्याय असेल, 13वा अध्याय असेल, असे कितीतरी श्लोक आहेत की जिथे 13व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात की सर्व प्राणी मात्रांमध्ये मी चेतन तत्व आहे. म्हणजे चेतना माझ्यामुळे आहे. जे काही माझ्याकडे जे काही त्या शरीर जे काही आपल्याला दिसतंय हलतं डुलतं ज्याच्यामध्ये ती चेतना आहे त्याचं कारण मी आहे. इथे भगवंत सांगतात. की आता अजून एक उदाहरण देते तुम्हाला समजून घेण्यासाठी की आता ही साडी आहे. की ह्या साडीमध्ये तुम्ही मूळ कारण काय आहे ह्या साडीचं? कुठलंही वस्त्र घ्या तुम्ही, साडी असू द्या, ब्लाऊज असू द्या, कुठलेही कपडे असू द्या, त्याच्यामध्ये काय मूळ काय असतो? धागा असतो. आणि धागा आपल्याला दिसतो का? आता ही साडी आहे, त्या साडीमध्ये धागा दिसतोय का? दिसत नाहीये तो धागा. परंतु त्या धाग्यापासूनच ती साडी बनलेली आहे. म्हणजे काय आहे की तो कपडा जो आहे तो पूर्ण त्या धाग्यावर आश्रित आहे. परंतु आपल्याला तो धागा दिसत नाहीये आणि धाग्यापासूनच ह्या सगळ्या गोष्टी बनलेल्या आहेत. म्हणून आपण म्हणू शकतो का की नाही ही साडी आहे आणि या साडीमध्ये धागा नाहीये, तर धाग्यापासून सगळं विणलं गेलेलं आहे. म्हणून भगवंतांची शक्ती ही कधी आपल्याला दृश्य रूपामध्ये दिसत नाही. तर ती आपण अशा अशा पद्धतीने जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शास्त्र चक्षु म्हणजे काय आहेत? शास्त्र आपल्याला ते नेत्र देतात, ते चक्षु देतात पाहण्यासाठी. म्हणून शास्त्र आपल्याला शिकवतात. तर भगवंतांची शक्ती इथे भगवंत त्यांच्या शक्तीचं स्वतः वर्णन करत आहेत. की जसं भगवंतांची शक्ती आपण वेगवेगळ्या लीलांमध्येही बघितलेली आहे. की ब्रह्मलीला जी वारंवार आपल्या क्लासमध्ये याचं वर्णन येतं ब्रह्मलीलेचं, की जिथे त्यांनी गोप बालकांना वृंदावनमध्ये ब्रह्मदेवांना पण शंका आली. म्हणजे आपण काय आहोत? आपण तर साधे जीवात्मे आहोत. जिथे शिवजी असतील, जिथे ब्रह्मा असतील, यांना सुद्धा प्रश्न पडला. हे सुद्धा भ्रमित झाले की भगवान श्रीकृष्ण हे भगवंत आहेत का? आणि त्यांची परीक्षा घेण्यासाठी ज्या क्षणाला जेव्हा श्रीकृष्ण लहान म्हणजे बाल लीला होती ही त्यांची, आणि जेव्हा त्यांच्या तोंडातून ते ताक होतं आणि ते ताक मधुमंगलनी त्यांच्या हातातून त्यांच्या एका मित्राचं नाव मधुमंगल एका गोपाचं, आणि तो पिला. आणि पिल्यानंतर त्यांनी असे दोन असे गाल, आपण कसं पाणी पिले असं तोंडात जर धरून ठेवलं लहान मुलं करतात, असे पूर्ण गाल असे
असे फुगवतात. आणि जसं त्यांनी फुगवलं तसं भगवंतांनी काय केलं की दोन्ही गालांवर त्यांच्या अशी एक चापट लावली, म्हणजे काय म्हणतात, एक असं थप्पड दिली. आणि जशी त्यांनी ती थप्पड दिली तसं त्या तोंडातून जो पिचकारा आला तसा भगवान श्रीकृष्णांनी असं मोठा तोंडाचा आ करून तो तोंडातून गिळला. आणि जेव्हा ब्रह्मदेवांनी हे बघितलं तेव्हा ब्रह्मदेव भ्रमित झाले हे बघून, की ब्रह्मदेवांना समजेना की हे भगवंत कसं काय असू शकतात, की जे वेद, सगळे उपनिषद, जे काही यज्ञ, जे काही सगळं काही हवन करणारे भगवंत आहेत. मग तिथे त्यांना त्यांची परीक्षा घ्यावीशी वाटते की हे भगवंत आहेत का. आणि मग त्या ठिकाणी ते काय करतात की त्यांचे सगळे हजारो गोप, गायी, वासरू ते लपवून ठेवतात. आणि ज्या क्षणाला लपवून ठेवतात भगवंतांच्या लक्षात येतं, त्या हजारो रूपांमध्ये स्वतःला विस्तारित करतात. तुम्ही इमॅजिन करा, हजारो रूपांमध्ये विस्तारित करणं एका व्यक्तीने, म्हणजे ही किती श्रेष्ठ गोष्ट आहे. कुठल्याही पोथी पुराणांमध्ये, कुठल्याही गोष्टी ह्याच्यामध्ये तुम्ही बघा, या अशा लीला कुठल्याच देवी देवतांच्या बाबतीत तुम्हाला दिसणार नाही. आणि दुसरं म्हणजे काय आहे की द्वारका लीला, सगळ्यांना माहिती की 16,108 राण्या भगवंतांना होत्या. प्रत्येक राणीसाठी त्यांनी एक विस्तारित रूप केलं होतं. आणि असं नव्हतं की मूळ रूपापासून ते रूप भिन्न आहे, मूळ रूपा इतकंच ते पण तेवढंच श्रेष्ठ होतं. आणि दुसरं म्हणजे द्रौपदी, की आपण म्हणतो ना की द्रौपदीचं जेव्हा वस्त्रहरण झालं, ज्यावेळेस द्रौपदीने पूर्ण हात वरती केले दोन्ही आणि भगवंतांना ती शरण गेली आणि हे केशवा, हे गोविंदा, तिने स्मरण केलं भगवंतांचं. भगवंतांनी काय केलं की एका साडीचं रूप घेतलं. आणि साडीचं रूप घेतल्यानंतर त्या साडीच्या रूपामध्ये भगवंतांनी त्यांना द्रौपदीला मदत केली. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय की कुठलाही भगवंतांचं हरिनाम घ्या, भगवंतांची कथा घ्या, भगवंतांचं नाम घ्या, भगवद्गीता घ्या, याच्यामध्ये कुठलाही भेद नाहीये. हरिनामामध्ये पण तेवढीच शक्ती आहे आणि त्यांचा सच्चिदानंद विग्रह पण तेवढाच श्रेष्ठ आहे. म्हणजे असं होऊ शकत नाही की आता हे फक्त हरिनाम आहे आणि हे श्रीकृष्ण नाहीयेत. नाही, जितकं तुम्ही प्रत्यक्ष आपण भगवंतांचं दर्शन घेऊ, जे ते भगवंत प्रत्यक्ष आहेत तेच ते हरिनामामध्ये अवतीर्ण झालेले आहेत. याच्यामध्ये भेद नाही. भौतिक गोष्टींमध्ये भेद असतो, की जसं आता आपण आता हे लेक्चर चालू आहे, आणि आता हे लाईव्ह लेक्चर चालू आहे. आता लाईव्ह लेक्चर जेव्हा युट्यूबला हे लेक्चर येईल त्यावेळेस युट्यूबला ते लाईव्ह असणार आहे का, युट्यूबला ते दिसणार आहे, परंतु ते काय असणार आहे, लाईव्ह नसणार आहे. आणि लाईव्ह जेव्हा दिसतंय तेव्हा आता मी इथे तुम्हाला लाईव्ह लेक्चर देते, मी इथं तुम्हाला प्रत्यक्षात आहे इथे. पण हे जेव्हा युट्यूबला लेक्चर येईल तेव्हा काय असणार आहे, फक्त ते युट्यूबवर असणार आहे, त्याच्यामध्ये प्रत्यक्षात मी तिथे अस्तित्वात नसणार आहे, म्हणजे आहे पण आणि नाही पण. तसं भगवंतांचं हे जे आहे ना, भगवंतांचं हे आध्यात्मिक तत्व, याला हा नियम लागू होत नाही. भगवंत हरिनामामध्ये पण आहेत, श्रीमद भगवद्गीतेमध्ये पण आहेत, प्रत्येक ठिकाणी भगवंत अवेलेबल आहेत. तर आता ह्याच्यामध्ये ना अजून एक श्लोक आहे. ह्या श्लोकामध्ये पहिला शब्द आपण बघितला की हे धनंजया, श्रीकृष्ण काय म्हणत आहेत अर्जुनाला, हे धनंजया. प्रत्येक ठिकाणी ना तुम्ही श्रीमद भगवद्गीतेमध्ये बघा, प्रत्येक ठिकाणी असं काय होतं की श्रीकृष्णांना पण भगवंत हे मधुसूदना, हे भगवान, असं वेगवेगळ्या उच्चार नावाने उच्चारतात. तसं इथे श्रीकृष्ण पण काय म्हणत आहेत अर्जुनाला, हे धनंजया. तर हा धनंजय शब्द का वापरत आहेत भगवंत, की जेव्हा युधिष्ठिर महाराजांना राजसूय यज्ञ करायचा होता त्यावेळेस त्या राजसूय यज्ञामध्ये अमाप धनसंपत्ती अर्जुनाने जमा केली, आणि म्हणून ती इतकी इतकी संपत्ती अर्जित केली होती. तर त्याच्यामुळे भगवान म्हणजे अर्जुनाला धनंजय हा शब्द वापरला जातो. म्हणजे अगदी जम्बूद्वीप पासून अर्जुनाने ते धन संपत्ती आणली होती त्या राजसूय यज्ञेसाठी. तर मग याच्यामध्ये बघू शकतो की अर्जुनाला धनंजय म्हणतात भगवान श्रीकृष्ण. मग याच्या मागची भावना काय आहे भगवंतांची, की जसं की हे धन तू इतकं अर्जित केलं, परंतु वास्तविक धन भगवंत काय म्हणत आहेत, की जोपर्यंत वास्तविक धन म्हणजे जोपर्यंत माझी प्राप्ती तू करत नाही, कारण मी सर्वश्रेष्ठ आहे आणि माझी प्राप्ती करत नाही, तोपर्यंत तू कुठलंच धन अर्जित केलेलं नाही. म्हणजे मी सर्वश्रेष्ठ आहे. तर कृष्ण जय, तुला काय बनायचं आहे, कृष्ण जय बनायचंय. कारण माझ्यापेक्षा सर्वश्रेष्ठ असं काहीच नाही आणि माझ्यापेक्षा सर्वश्रेष्ठ असं कुठलंही तत्व नाही. तर हे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. म्हणून हा शब्द तिथे काय म्हणत आहेत, की हे धनंजया. म्हणजे हे वेगवेगळे प्रत्येक कसं असतं ना, भगवद्गीतेमध्ये आपण कुठलाही हे बघा, की कुठलीही भावना असते, की म्हणजे जसं की आता हा धनंजय हा शब्द वापरला, मधुसूदन हा शब्द वापरला, भगवान हा शब्द आपल्याला फक्त आपल्या दृष्टीने काय दिसतं, ते काय दिसतं आपल्याला, फक्त शब्द दिसतात. पण त्याच्या मागे
काय भावना आहे त्या शब्दांमागे, त्या वाक्यामध्ये मागे, हे आपल्याला आचार्यांच्या शब्दांमधून समजतं. तर ही आचार्यांची आपल्यावर खूप मोठी कृपा आहे, की याच्यामध्ये आपण बघू शकतो की श्रील प्रभुपाद जे आहेत, की त्यांची ही तात्पर्य वाचतो ना, तर त्या भावनेला तो स्पर्श करतो आपण. की जसं आई वडील आहेत, मुलांना जर काही चुकीची गोष्ट दिसली, तर कधी कधी आई वडील काही सांगत नाही. आईला कधी कधी काही गोष्टी खटकल्या, तर ती कारण देत नाही, फक्त रागवती. आणि ते रागवणं त्या मुलाला दिसतं. परंतु त्याच्या मागची भूमिका काय आहे, हे जोपर्यंत जाणून घेत नाही, तोपर्यंत त्याचं महत्व पटत नाही. अगदी तसंच श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुद्धा प्रत्येक शब्द इतका महत्वपूर्ण आहे, आणि प्रत्येक शब्दामागे काय काय भूमिका भगवंतांची आहे, अर्जुनाची आहे, हे आपल्याला समजू शकत नाही आचार्यांच्या कृपेशिवाय. म्हणून ही श्रीमद भगवद्गीता का श्रेष्ठ आहे, तर श्रील प्रभुपादांनी, आचार्यांनी आपल्याला ते तत्व उमगवले आहेत. म्हणून जोपर्यंत हे आपल्याला समजत नाही, तोपर्यंत श्रीमद भगवद्गीता आपण कंठस्थ करू, पण ती हृदयस्थ आपण धारण करू शकणार नाही. जसं ती मी मगाशी म्हटलं ना, जशी ती माळ आपल्याला दिसते, मणी दिसतायत, परंतु आपल्याला काय दिसत नाही, धागा दिसत नाही. ज्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत, त्याचा आपण काय करतो, मग अनुमान लावायला सुरुवात करतो, तर्क लावतो आपण. पण जर एखादी गोष्टच आपल्याला माहिती नाही, तर आपण कसं काय तर्क लावू शकतो? साधी सिंपल गोष्ट आहे, की काही जरी झालं तरी आपण काय म्हणतो, कुठं काही वाद झाला किंवा काय झाला, गैरसमज झाला, तर आपण म्हणतो त्यांना माहिती आहे का ती गोष्ट काय झाली नेमकी, किंवा काय त्यांना माहिती का मूळ कारण काय आहे त्याचं. मग जर तसं साध्या जीवनामध्ये हे नियम लागू होतो, तर भगवंतांच्या बाबतीत तर आपण सहज सहज किती कमेंट्स करतो पास, की नाही ते भगवंत आहेत, हा देव आहे, श्रीकृष्णालाच का मानायचं, हाच महामंत्र का करायचा, तेच का करायचा, हजार प्रश्न आपण विचारतो. मग जर आपल्याला एखाद्या गोष्टीचं ज्ञान नाही, तर त्याचा आपण अनुमान पण लावू नये. आणि जेव्हा आपण ते परिपूर्ण ज्ञान घेतो, तेव्हा त्याचा अनुमान, त्याच्यामधले तर्क वितर्क जे काही असेल, तेव्हा ते आपण ते चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतो. तर ही अशी भगवंतांची शक्ती आहे. तर हे भगवंतांवर आश्रित आहे, की जसं आता पृथ्वी आपण बघतो, शास्त्र विज्ञान बघा तुम्ही, की पृथ्वी भ्रमण करती. तर पृथ्वीचं जे भ्रम, आता आपली ही पृथ्वी गरगर गरगर किती स्पीडने फिरतीये, परंतु तरी आपण एका जागेवर आहोत. असं होतंय का, की आपण गरगर गरगर फिरतोय ना, आता मला चक्कर आली, असं कसं तरी गरगरायला लागलं? नाही, आपल्याला होतंय का तसं? पृथ्वी फिरते, पण आपण स्थिर आहोत. म्हणजे ही भगवंतांची शक्ती आहे, की गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे. विज्ञानामध्ये आपल्याला गुरुत्वाकर्षणाचा नियम आता माहिती झाला, पण गुरुत्वाकर्षण काही पहिलं नव्हतं का? गुरुत्वाकर्षणाचा नियम आपल्या आता कळला आपल्याला. पण ह्या सगळ्या गोष्टी अस्तित्वात आहेत. जसं तारे आहेत, नक्षत्र, ग्रह आहेत, ते बरोबर, तुम्ही आपण सगळेजण विज्ञान शिकलेलो आहोत, तर असं गोल सर्कलमध्ये ते बरोबर, ते ग्रह जे असतात, ते बरोबर एका ह्याच्यामध्ये फिरत असतात. कुठलाच ग्रह कुठल्याला स्पर्श करत नाही, किंवा कुठल्या ग्रह कुठल्या ग्रहाला धडकत नाही. अगदी एक एक इंचाचं अंतर त्यांच्यामध्ये असतं, पण तरीही त्यांचा कुठं धडकत, कुठं त्यांचा ऍक्सिडेंट होत नाही. जसं काल आनंदगोपी माताजींनी ते उदाहरण दिलं, की जसं ग्रीन सिग्नल, म्हणजे सिग्नल आहेत रस्त्याचे, ग्रीन सिग्नल, रेड सिग्नल, हे सिग्नल कोण मनुष्याने बनवलेले आहेत. म्हणजे तिथं ते सिग्नल लागतायत, रेड लागला की थांबायचं, ग्रीन लागला की जायचं, हे जे सिग्नल लागलेले असतात, हे कोणीतरी बनवलेले आहेत ना, म्हणून तिथं ते नियम चालू आहेत. मग जर एवढे मोठे ब्रह्मांड आहे, एवढे ग्रह आहेत, नक्षत्र आहे, सूर्य आहे, म्हणजे या सगळ्या गोष्टींना पण नियंत्रक आहे. जर भौतिक जगामध्ये तुम्ही एवढी एवढी गोष्ट निर्माण केली, तर त्याला नियंत्रक आहे. तर मग इतक्या मोठ्या गोष्टीला नियंत्रक नसणार आहे का? नक्कीच सगळ्या गोष्टींना नियंत्रण आहे. म्हणून ह्या गोष्टी सगळ्या बरोबर ऋतू त्यांच्या त्यांच्या प्रमाणे येतात, जातात, त्याप्रमाणे सूर्य उगवतो त्याच दिशेला. मग याला पण कोणीतरी नियंत्रण करणारा आहे. आता हा फॅन चालू आहे, मग आता इथे लाईट दिसते का इथे, पण कुठेतरी त्याचं मूळ कनेक्शन आहे. तिथून जर त्या टीपी मधून खटका बंद केला, तर काय इलेक्ट्रिसिटी पूर्ण बंद होईल. मग इथे फॅन मध्ये आपल्याला लाईट दिसत नाही, परंतु त्याची काय दिसते, शक्ती मात्र आपल्याला दिसते. तसंच भगवंतांची शक्तीने आपण जाणून घ्यायचं. भगवंतांना जाणण्यासाठी भगवंतांची शक्ती काय आहे, हे जेव्हा आपण जाणून घेऊ, तेव्हा आपल्याला कळेल की सगळ्या गोष्टींवर भगवंतांचं नियंत्रण आहे. जसं गणित जर तुम्हाला शिकायचं असेल, तर म्हटलं आपण, आता समजा मला गणित शिकायचं, मी म्हटलं की नाही, शून्य आणि एक हा मला मान्यच नाहीये. मी जर असा विचार केला की मला शून्य मान्य आणि एक पण मान्य नाही, तर मग मी गणित शिकू शकते का? गणित शिकू शकत नाही. तसं हे सगळं जर भगवंतांपासून आलंय, आणि जर कुणी प्रश्न जर विचारत असेल की हा, हे कुठून आलेलं आहे, हे श्रीकृष्णांपासून आलेलं आहे, आणि मग श्रीकृष्णांपासून आलंय, तर मग श्रीकृष्णांपासून त्याच्या पुढचं नॉलेज काय आहे? की जर जी गोष्ट आपल्याला, म्हणजे जी गोष्ट श्रीकृष्णांपासून जर जाणून घ्यायचं असेल,
तर श्रीकृष्ण काय आहेत हे जाणून घेणं गरजेचं आहे. काही लोकांना प्रश्न पडतो की नाही श्रीकृष्ण आहे, श्रीकृष्णांपेक्षा पण वरती काहीतरी आहे. नाही, ते तसं कसं आहे की तसं 0 आणि 1 आपण ऍक्सेप्ट करत नाही, त्याप्रमाणे आपण गणित शिकू शकत नाही तोपर्यंत, भगवंतांची शक्ती आपण जोपर्यंत मान्य करत नाही, आणि आपल्याला तो बोलण्याचा अधिकार पण नाही की आपण भगवंतांच्या पुढे काय. ते तर म्हणून आणि शास्त्रांमध्ये सगळ्यात महत्वाचं कुठल्याच शास्त्रामध्ये हे सांगितलेलं नाहीये की भगवान श्रीकृष्ण सर्वश्रेष्ठ आहेत, भगवान श्रीकृष्ण परमपुरुष आहेत. तसं पाहायला गेलं तर हे भगवंतांच्या शक्तीचं जर वर्णन करायचं म्हटलं ना, तर आपल्याला 3 तासाचं लेक्चर पण कमी पडेल. म्हणजे हा श्लोक इतका महत्वपूर्ण आहे, पण मी प्रयत्न करते जास्तीत जास्त म्हणजे देण्याचा. तर हे भगवंतांचं शास्त्रांमध्ये वर्णन केलेलं आहे. म्हणजे भगवंतांच्या स्वरूपामध्ये भेद करणं. म्हणजे आता समजा नरसिंह आहे, नरसिंह रूप राम आहेत, रामांचं विष्णू रूप आहे. म्हणजे हे सगळे जे अवतार आहेत, तर हे सगळे अवतार कुठून येतात, तर ते श्रीकृष्णांपासून येतात. म्हणून श्रीकृष्णांना ब्रह्मदेव काय म्हणतात, परमेश्वर म्हणतात. की जसं आता एक मूळ मेणबत्ती आहे, त्या मेणबत्तीने जर 10 मेणबत्त्या पेटवल्या, तर त्या मूळ मेणबत्तीचं स्थान अबाधित राहतं की नाही, की आपण म्हणतो ह्या एका मेणबत्तीमुळे आज सगळ्या मेणबत्त्या पेटल्या गेल्या. मग तसंच आहे की भगवंतांपासून हे सगळे अवतार येतात. भगवंत अवतारी श्रीकृष्ण आहेत आणि बाकीचे अवतार आहेत. अवतारी म्हणजे काय, की त्यांच्यापासून सर्व आलेलं आहे. आणि अवतार म्हणजे काय, की धारण करणे, त्यांनी तो अवतार धारण केलेला आहे. तर भगवंत हे अवतारी आहेत, भगवंतांपासून सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. म्हणून नरसिंह असेल, राम असतील, हे श्रीकृष्ण असतील, हे सगळे तत्वानुसार एक आहे, परंतु त्यांच्या रसानुसार भेद आहे. म्हणजे भगवंतांच्या पण आपण हे नाही केलं पाहिजे की अरे हे रामाचे भक्त आहेत, हे श्रेष्ठ भक्त आहेत, हे श्रीकृष्णांचे हे श्रेष्ठ नाहीत, हे नरसिंहाचे आहेत, हे नरसिंहाचे भक्त श्रेष्ठ आहेत. तर असं मानणं म्हणजे अपराध आहे. परंतु त्याचबरोबर हे त्यातलं मूळ जो गाभा आहे, जो रस आहे, तो जाणणं पण तेवढंच महत्वाचं आहे. की जसं रूप गोस्वामी लघु भागवतांमध्ये म्हणतात की महाविष्णूंपासून सर्व, म्हणजे महाविष्णू पण श्रीकृष्णांपासून येतात. मग हे तत्व ते आपल्याला सांगतायत. मग ते काय आहे की तो अपराध आहे का, तो अपराध नाही, ते आपल्याला तत्व देत आहेत, त्याच्यामधलं की ज्ञान देत आहेत. पण आपल्याला आपण असा भक्तांमध्ये हा भेदभाव नाही केला पाहिजे. परंतु त्याचबरोबर आपण हे पण जाणलं पाहिजे की श्रीकृष्ण सर्वश्रेष्ठ आहेत आणि श्रीकृष्णांचे भक्त जे आहेत ते कुठल्या स्तरावर आहेत. परंतु आपण असा भेदभाव केला म्हणजे आपण एक प्रकारचा अपराध करतोय त्या भक्तांप्रती. की जसं चैतन्य चरितामृत मध्ये पण ही कथा येते की रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी यांचे छोटे भाऊ होते अनुपम, तर ते प्रभू रामचंद्रांचे भक्त होते. आणि रूप गोस्वामी त्यांना सांगतात की तू श्रीकृष्णांची भक्ती कर. पण त्यांना ते इतकं हे होतं की ते म्हणतात की नाही, माझ्यासाठी माझे परम दैवत हे प्रभू रामचंद्र आहेत, तर मी त्यांची श्रीकृष्णांची कशी भक्ती करू. म्हणजे याचा अर्थ त्यावेळेस ते त्यांना सांगत नाही की नाही तुम्ही त्यांचीच भक्ती केली पाहिजे, तर ते त्यांना एक्सेप्ट करतात. म्हणून हे आपण समजून घेतलं पाहिजे की तत्वानुसार सगळे अवतार जरी एक असलं तरी तारतम्य म्हणजे त्यातला रस जो आहे तो हा वेगवेगळा आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण हे अवतारी आहेत. जर ह्या ब्रह्मांडापुरतं जर तुम्ही ज्ञान घेतलं, म्हणजे हे पृथ्वी असेल किंवा हे ब्रह्मांड आहे, तर याच्यामध्ये विष्णू श्रेष्ठ आहेत. परंतु श्रीमद भागवतम जे आहे ते आपल्याला ह्या ब्रह्मांडाच्या बाहेर घेऊन जातं. आणि जेव्हा आपण ह्या ब्रह्मांडाच्या बाहेर जातो तेव्हा मग श्रीकृष्णांपर्यंत पोहोचतो. जोपर्यंत ह्या ब्रह्मांडामध्ये आहे तोपर्यंत विष्णू श्रेष्ठ आहेत. परंतु जेव्हा ब्रह्मांडाच्या बाहेर जातो तेव्हा कोण, आपण श्रीकृष्णांपर्यंत पोहोचतो. कारण श्रीकृष्ण सर्वश्रेष्ठ आहेत. म्हणून श्रीमद भागवतम हे सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून आपण श्रीमद भागवतम जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण त्याच्यासाठी आधी भगवद्गीता समजून घेतली पाहिजे. श्रीमद भगवद्गीता समजली तर आपल्याला श्रीमद भागवतमचं ज्ञान आपोआप आपल्या हृदयामध्ये रुजेल. म्हणून स्वरूप तत्वामध्ये भेद नाही, परंतु अचिंत्य म्हणजे एक अचिंत्य तत्व म्हणजे हा भेद आहे. स्वरूप तत्वामध्ये नाही, परंतु रसामध्ये आहे त्यांच्या. जसं लक्ष्मी जे आहे, एकदा लक्ष्मी काय होते की लक्ष्मीला वृंदावन मध्ये जायचं असतं लक्ष्मीला, आणि रासलीलेमध्ये सहभागी व्हायचं असतं. परंतु लक्ष्मीला प्रवेश दिला जात नाही. तसं पाहायला गेलं तर लक्ष्मी ही विष्णूंची पत्नी आहे आणि श्रीकृष्णांपासून विष्णू आलेले आहेत. मग लक्ष्मी जर विष्णूंची पत्नी आहे तरी तिला श्रीकृष्णांबरोबर ती रासलीला करावीशी वाटते. कारण ते दोघं एकच आहेत, श्रीकृष्णांपासूनच विष्णू आले. पण त्या लक्ष्मीला तिथं प्रवेश दिला जात नाही. कारण का दिला जात नाही, त्याच्यामध्ये काय फरक आहे की लक्ष्मी जी आहे ती ऐश्वर्य भावामध्ये आहे. जेव्हा लक्ष्मीला कळलं की तिथं वृंदावन मध्ये जाऊन मला साधं गोपी बनावं लागेल, साधे वस्त्र धारण करावे लागतील, माझे जे अलंकार आहे, लक्ष्मी आहे ना ती, लक्ष्मीला पण त्याचा गर्व आहे.
तर मी हे अलंकार का काढू? साध्या वृंदावनमध्ये साधं गोपी बनून मला गौरेच्या त्या शेणाच्या गौरी थापाव्या लागतील, ते शेण उचलावं लागेल, आणि मी तर लक्ष्मी आहे, हा लक्ष्मीचा अहंकार असतो. त्यामुळे लक्ष्मीला सुद्धा वृंदावनमध्ये प्रवेश दिला जात नाही. म्हणून हे काय समजून घेतलं पाहिजे की अवतारामध्ये काय आहे, रसानुसार फरक आहे. तर ही लक्ष्मी जी आहे ती ऐश्वर्य भावामध्ये आहे. म्हणून आपण कोणी आता समजा ह्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. मी जर म्हटलेत मी नाही मानत त्या नरेंद्र मोदींना, तर मला काय म्हणणार आहे, माझ्या नाही म्हणण्याने थोडंच काही फरक पडणार आहे. तसं आपण जरी म्हणू की नाही भगवान श्रीकृष्ण हे भगवंत नाही, आपण मानो अगर न मानो, पण शास्त्र सांगत आहे की भगवंत हे श्रीकृष्ण आहेत. म्हणून हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे की विष्णूंमध्ये 96% जर गुण असतील तर 4% जे गुण म्हणजे 100% श्रीकृष्णांमध्ये आहेत. म्हणजे 4-5% का होईना विष्णूंमध्ये ते कमी आहेत. म्हणून हे तत्वानुसार आपण जाणून घेण्याचा प्रश्न हे केला पाहिजे. महाविष्णू सुद्धा भगवान श्रीकृष्णांचं दर्शन करण्याची इच्छा बाळगतात. म्हणजे महाविष्णू, आपण म्हणतो ना विष्णू श्रेष्ठ हेच, तर ते महाविष्णू सुद्धा भगवंतां श्रीकृष्णांचं दर्शन करण्याची अभिलाषा बाळगून असतात. म्हणजे वेदांची जी स्तुती आहे, की वेद म्हणजे भगवंत कसे आहेत तत्व, मग अशी मी म्हटलं रसाप्रमाणे, की जेव्हा त्यांचे भक्त म्हणजे काही तपश्चर्या करणारे साधना त्यांची वेदांद्वारे कितीतरी स्तुती गातील, त्याने भगवंत आनंदित होत नाहीत. परंतु त्यांचा एखादा भक्त त्यांना क्रोधित होईल, त्यांच्यावर रागाने त्यांच्यावर राग करेल, तर ते भगवंतांना एखाद्या वेदांच्या स्तुतीपेक्षाही प्रिय वाटतं. म्हणजे भगवंतांचा इथं भगवान श्रीकृष्णांचं काय आहे की आपण रस बघू शकतो, आपण की भगवंत कसं वेगवेगळ्या रसामध्ये ते प्रेम ग्रहण करतात आपल्याकडून. म्हणून भगवंत हे जे आहेत की भगवंत विष्णूंमध्ये हा गुण तुम्हाला कुठल्याच अवतारामध्ये हा गुण दिसणार नाही. फक्त श्रीकृष्णच एकमेव असे आहेत की ते वेगवेगळ्या रसामध्ये आपलं प्रेम स्वीकारतात. मातृत्व असेल, माधुरी असेल, दास्य असेल, साख्य असेल, वात्सल्य असेल, सगळ्या रसामध्ये ते आपलं प्रेम स्वीकारतात. म्हणून श्रीकृष्ण हे जे आहेत ह्या अवतारामध्ये श्रीकृष्णांमध्येच ह्या सगळ्या गोष्टी येतात. म्हणून आपल्याला श्रीमद भागवतम सुद्धा आपण बघू शकतो की जसं श्रीमद भगवद्गीता ही भगवान श्रीकृष्णांची वाणी आहे, आणि भागवतम हे काय आहे की श्रीकृष्णांच्या भक्तांचं गुणगान आहे. म्हणून श्रीमद भगवद्गीतेतला प्रत्येक शब्द न शब्द महत्वाचा आहे. की 10व्या स्कंदामध्ये सुद्धा उद्धव श्रीमद भागवतमच्या की कृष्ण हे परम श्रेष्ठ आहेत हे उद्धव सांगतात. फक्त देश काळ परिस्थितीनुसार या गोष्टीमध्ये काय असतं की आपल्याला ह्या गोष्टींचे नियम लागू होतात. की देश काल परिस्थितीनुसार, मग मी म्हटल्याप्रमाणे की आता मी इथे आहे, परंतु मी आता तुमच्या घरी आहे का? म्हणजे हे कुठेतरी कट झालं की मी इथे माझ्या घरामध्ये बसले, परंतु तुमच्या मोबाईलमध्ये मी दिसते, परंतु त्याचा अर्थ असा नाही की मी तुमच्या घरी आहे. म्हणजे ते कट झाले, म्हणजे परिच्छिन्न. भगवंतांना हे नियम लागू होत नाही देश काल परिस्थितीनुसार. जसं काळ आहे, काळानुसार आज माझं शरीर असणार आहे, आपलं शरीर असेल काळानुसार, उद्या नसणार पण आहे. परंतु भगवंत हे नेहमीच आपल्या बरोबर असणार आहेत. म्हणून देश काल परिस्थिती ही भगवंतांना लागू होत नाही. आणि भगवंत हे सगळ्या ब्रह्मांडाचं पालन करतात. हे वाक्य ना आपण आपल्या हृदयात धारण केलं पाहिजे, कारण हे वाक्य जेव्हा आपल्याला समजेल ना, तेव्हा श्रीमद भगवद्गीता आपल्याला खऱ्या अर्थाने उमगेल. आणि हे प्रत्येक ठिकाणी हे ब्रह्मांडाचं पालन मी करता आहे, पालन करता मी आहे, भगवंत प्रत्येक कितीतरी श्लोकांमध्ये हे ज्ञान आपल्याला देतात. म्हणून श्रीमद भागवतम असेल, श्रीमद भगवद्गीता असेल, हे वारंवार आपण श्रवण करत राहू. आणि त्या श्रवणाने काय होईल, आपल्यामध्ये तो विश्वास निर्माण होईल. की एकदा श्रील प्रभुपाद सांगतात की जेव्हा श्रीकृष्ण हे भगवंत आहेत, परम पुरुष आहेत, हा विश्वास जर आपल्या हृदयामध्ये दृढ झाला प्रामाणिकपणे, तर आपण 18 दिवसांमध्ये सुद्धा हे जग पूर्ण जाणून घेऊ शकतो. एवढी शक्ती त्याच्यामध्ये आहे. परंतु आपले हजारो जन्म जातात तरी आपली ती श्रद्धा निर्माण होत नाही. म्हणून ही श्रद्धा आपल्यामध्ये कोणामुळे निर्माण होऊ शकते, ते जसं त्या मग ह्या श्लोकामध्ये वर्णन केलं आहे की त्या मोत्यांच्या माळेप्रमाणे, मोत्यांची माळ कशी ती धागा ओवलेला असतो, अगदी तसेच जे प्रामाणिक वैष्णव असतात, शुद्ध वैष्णव असतात, तर ते सुद्धा त्या मोत्याला, ते मोती जो असतो तो एका व्यक्तीला प्रामाणिक भक्त बनवतात आणि त्या मोत्यामध्ये धारण करतात त्या धाग्यामध्ये. आणि जसं म्हणतात ना की वेगवेगळ्या फुलांचा कलर, वेगवेगळे कलर, विविध रंगी फुलं जे असतात त्याचा जर हार केला तर तो किती सुंदर दिसतो रंगबिरंगी फुलांचा. अगदी तसंच एक प्रामाणिक भक्त जे असतात, वैष्णव असतात, तर ते नेहमी आपल्या कलागुणांनुसार, आपल्या स्वभावानुसार,
आपल्याला त्या त्या हारामध्ये ओवतात आपल्याला त्या भक्ती मार्गाच्या, आणि ते भगवंतांच्या चरणी अर्पण करतात. तर हे श्रेष्ठ वैष्णवांचं, आचार्यांचं ही कृपा आपल्यावर आहे. तर ही कृपा प्राप्त करण्यासाठी आपल्यामध्ये तो श्रद्धा आणि ती विश्वास वृद्धिंगत होणं गरजेचं आहे, आणि त्याच्यासाठी आपल्याला हे शास्त्र चक्षुंद्वारे हे ज्ञान जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर अशा पद्धतीने या श्लोकाचं आजचं विश्लेषण होतं. तर सॉरी जरा उशीर झाला आज, कारण हा श्लोक पण इतका महत्वपूर्ण होता, आणि जर वेगवेगळे उदाहरणं देऊ शकले नाही तर हे समजणं पण थोडं डिफिकल्ट होतं. तर याच्यावर कोणाला काही प्रश्न असतील, कोणाचे काही कमेंट्स असतील तर प्लीज तुम्ही सांगू शकता, किंवा काही तुम्हाला त्यात ऍड करायचं असेल तरी ऍड करू शकता. आणि थोडं स्पीडने घेतलं मी, जेणेकरून हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा, सगळं म्हणण्यापेक्षा निदान सार खूप प्रयत्न केला. थँक्यू. माताजी सेटिंग चेंज करताय का? केलं केलं. थँक्यू संदिनी शक्ती माताजी. खूप महत्वाचा श्लोक होता आणि खूप छान रीतीने समजवला. थँक्यू सो मच. मी जरा एक चॅट मध्ये ना एक नंबर पाठवलाय, जे हा. नवीन माताजी जॉईन झालेत ना, तर तो नंबर नोट डाऊन करून तुमचा नंबर जर त्या नंबरला व्हॉट्सअप केला तर ऍड करता येईल ग्रुपमध्ये वगैरे. माझा नंबर हे करू का? नाही नाही, दिलाय, पाठवलाय मी, रुपाली काळे माताजी. ओके ओके. हा, कोणाला काही प्रश्न आहेत का, किंवा काही कमेंट्स असतील, किंवा काही ऍड करायचं असेल तर करू शकता, नाहीतर मग आपण थांबूयात. उद्या आपला 8वा श्लोक असणार आहे. 8व्या श्लोकामध्ये पण भगवंत असं ह्याच्यामध्ये वर्णन केलं की माझ्या सगळं ओवलेलं आहे मण्यांच्या त्या माळेच्या धाग्याप्रमाणे. तसं आता इथले सगळे श्लोक हे जे आहेत ना, भगवंत कसं सांगत आहेत की पाण्यामधला रस मी आहे, चंद्र आणि सूर्याचा प्रकाश मी आहे, वैदिक मंत्रांमधील ओंकार मी आहे, आकाशातील शब्द मी, आणि मनुष्यामधील सामर्थ्य मी आहे. म्हणजे प्रत्येक सर्वश्रेष्ठ गोष्टीमध्ये भगवंत सर्वश्रेष्ठ आहेत. तर अशा पद्धतीने ही श्लोकांची शृंखला आहे. तर उद्या नित्य सखी माताजी याच्यावर विश्लेषण करतील. तर खूप छान श्लोक आहेत. तुम्ही सगळ्याजणी जॉईन करत जा, आणि इतरांनाही, तुमच्या मैत्रिणींनाही यासाठी प्रेरित करत जा. थँक्यू. आहे का प्रश्न काही कोणाचा? नाहीतर मग आपण थांबूयात. चालेल माताजी, काही नाहीये बहुतेक काही कोणाचे प्रश्न, तर मग आपण थांबूयात.